माझी वाट बघतो म्हणलं होतं ते आधीच निघून गेलं. शांत हो कमळे, काम डाऊन. तुम्हाला माहित होतं ना आबा गेलं ते? तुम्हाला माहित होतं म्हणूनच तुम्ही त्यांच्या नावानं मला पत्र लिहित होता. आबा जे काय समजवतील ते तुम्ही मला पत्रातनं सांगत होता. तुम्हाला माहित होतं ना? कमळे, अगं मी का नाही सांगितलं तुम्ही मला? ऋषी सर, तुम्ही तरी सांगायचं होतं का तुझा आबा आता या जगातनं तुला सोडून निघून गेलंय कामाचं. इथं मी आनंदाची बातमी द्यायला त्यांच्यासाठी इथं आलो. खरं इथं आल्यावर कळलं का जास्त आनंदाची बातमी द्यायची तेच या जगात राहिलेलं नाही. कमळे, अगं असं का म्हणतेस की आबा गेले म्हणून? आबा कुठेही गेले नाहीयेत. त्यांनी तुला दिलेला आशीर्वाद, तुला दिलेली हिंमत, तुम्ही दोघांनी एकत्र पाहिलेलं स्वप्न ते कुठेच गेलेलं नाहीये. तुझं स्वप्न पूर्ण होणार कमळे. बघ, तू प्लीज रडू नकोस आता. कमळे, ताप भरलाय तुला. तुझ्या अंगात ताप आहे आणि तू इथे शेतात काम करत बसलीस. इकडे बघू. लहानपणापासून बघत आलोय मी. काय चाललंय ऋषीचं मला काही कळत नाही. तो आहे कुठे? फोन पण लागत नाहीये त्याचा. आई, मला असं वाटतं की तो त्याच्या मित्रांबरोबर कुठेतरी बाहेर गेलाय. हा म्हणजे परवा मलाच म्हणत होता की कामाचा स्ट्रेस आलाय, माझ्याच्याने हँडल होत नाहीये, मला थोडासा ब्रेक हवाय. पण तुला खरं सांगू काही, मला फ्रँकली असं वाटतं की ऋषीला फॉरेन डेलिगेट समोर येण्याचं टेन्शन आलंय. व्हॉट? कम ऑन रोहित, ऋषी काही फॉरेन डेलिगेट्सला घाबरणार नाही. वाय विल ही? ही इज अ कॉन्फिडंट बॉय आणि ही इज वेल प्रिपेअर्ड. आणि तसं नसतं तर त्यांनी उद्याची मीटिंग तुला कंडक्ट करायला का सांगितली असती? मग ठीक आहे ना आई, मी बघतो ना सगळं, तू कशाला काळजी करतेस? मी त्याला कॉल लावून बघते. आई 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 अगं, हे बघ, तू नको ऋषीला कॉल करूस. आय मीन, मी करतो ना त्याला कॉल, मी बोलतो त्याच्याशी. हे बघ, तू नको काळजी करूस, रिलॅक्स. ठीक आहे, तुझं बोलणं झालं की मला कळव. बंड्या, ऋषीला कशा पायी इथं बोलवलेस? आपल्याकडनं लई मोठी चूक झाली बघ. अहो काकी, मला काय माहिती ऋषीबा एवढ्या लवकर येतील? अरे, एक तर ऋषीने मला बघितलं ना तर त्याला लई वाईट वाटेल. त्यात तो नयनतारा मॅडमला न सांगता हिथं आलाय. उगा माझ्यामुळं त्या मायलेकांमध्ये भांडण नको व्हायला बाबा. मला तर काय करावं काय बी कळना झालंय. नको नको, तर ऋषीला पाठवणं परत. का? त्यासनी का परत घालवायचं? अगं ते कमळी संग बोलायला आता बघा, 100% ते कमळीला मुंबईला घेऊनच जातील. नाही ग, मला एवढं बी स्वार्थी होऊन चालायचं नाही. हा म्हणजे? आता कमळीला बरं वाटावं म्हणून आपण ऋषीला इथं बोलावून घेतलं का नाही? पण आता हे जर का नयनतारा मॅडमला कळलं तर ते ऋषीवर चिडतील आणि मला उगाच त्या मायलेकरांमध्ये भांडण झालेली चालायचं नाही. तुम्ही काय बी करा, ऋषीला परत घालवा. नाही ग काकी, मला असं वाटतंय आता आपण फक्त कमळीचाच विचार करूया. नाही, नयनतारा मॅडमना फसवून ऋषीने इथे थांबायला नको. अगं पर निंगे, सरू काकी बरोबर बोलायलेत. बंड्या, अरे ऐक की. निंगे, चल. अरे पण ऐक की या. बंड्या, अरे मी अगं शिकायचंय ना तुला, मग इथे बसून काय होणार आहे? ऋषी सर, आता मी किती वेळा सांगायचंय, तुम्ही इथं थांबून तुमचा वेळ वाया घालवताय. पुढं काय करायचंय ते माझं ठरलंय. खरं तुमचा बिझनेस आहे आणि तो जास्त महत्वाचा आहे तुमच्यासाठी. तो बिझनेस माझ्यासाठी जितका महत्वाचा ना, तितकीच महत्वाची तू आहेस माझ्यासाठी कमळी. तुझं फ्युचर माझ्यासाठी इम्पॉर्टंट आहे कमळी. तू किती हुशार आहेस, तुझ्यात टॅलेंट आहे, तुझ्यात किती पोटेन्शियल आहे ते मी बघितलंय. ऋषी भाऊ, जाऊन दे, आपण माघार घेऊ. की नाही ऐकायची, तुम्ही जावा परत मुंबईला. तू बोलतोस बंड्या? अरे कमळीला घेऊन जायचं होतं ना मुंबईला, हेच फायनल होतं ना. होय की. खरं सर, जर तिला जायचं नसेल तर तुम्ही असं किती दिवस तिला समजत बसणार आहे?
सोडा तिला आणि जावा माघारी. नॉनसेन्स तू सुद्धा. नाही ठीक आहे, तुम्हाला नाही ना करायचा सपोर्ट नका करू, मला गरज पण नाही. मी एकटा खूप आहे, मी मागे हटणार नाही. मी तिला मुंबईला घेऊन जाणार. ऋषी सर आता किती वेळा सांगू, जावा की तुम्ही, पाया पडू का खरंच तुमच्या मी? प्लीज जावा तुम्ही परत मुंबईला, नका थांबू. इथे थांबावं अशी इच्छाच नाहीये का तुझी? माझं मरू दे, शिक्षणाचीच इच्छा नाहीये का तुझी? तसं असेल तर ठीक आहे, नाही थांबत. काळजी घे. उगाच फोन केला मी ऋषी भाऊन. आपणच असं बोलवून घ्यायचं आणि असं हाकलून द्यायचं, हे लय चुकीचं आहे कमळे. कमळे, तू त्यासनी असं बोलायला नको होतं. काय वाटलं असेल ग त्यासनी? मला काय बरं वाटलं का त्यासनी असं बोलून? नाही लाजाय म्हणूनच बोललो की नाही. त्यांचं मुंबईला जाणं जास्त गरजेचं आहे. माझं दुःख मी जगतो, त्याचा ऋषी सरांना मला त्रास नाही द्यायचा. बरोबर आहे तुझं, पण निदान त्यांच्या मागे जाऊन मला त्यांची माफी तरी मागितली पाहिजे. जा तू त्यासनी नीट गाडीत बसून, त्याशिवाय माघारी येऊ नकोस. ऋषी भाऊ